दोंडाईचा नगर परिषद निवडणूक बिनविरोध, नगराध्यक्षपदासह भाजपचे सर्व 26 नगरसेवक बिनविरोध विजयी। वादग्रस्त अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवडणूक, तर बारामतीतही अजित पवारांच्या 8 नगरसेवकांचा बिनविरोध विजय। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान। निवडणूक आयोग मुदत वाढवून मागण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेमधील नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा। हुतात्मा चौकातील कार्यक्रमात फडणवीस शिंदेंमध्ये संवादाचा अभाव। मुंबईत एकत्र येऊन सुद्धा संवाद नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। नेरूळमधल्या शिवरायांच्या पुतळ्याचं गणेश नाईकांकडून अनावरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीमुळे दोघांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। मनसेला सोबत घेतल्यास मवियामध्ये राहणार नाही, काँग्रेसची रोखठोक भूमिका। मनसेसोबत आघाडी करण्यास हायकमांडची मंजुरी मिळणार नाही, राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना विश्वास। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मविया आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता। भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची भूमिका। शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी घेणं देणं नाही, देशपांडेंचं विधान। मुंबईचा महापौर मराठीच हवा। मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची शेलारांसमोर घोषणाबाजी। मुंबईचा महापौर हिंदूच होईल, शेलारांचं कृती समितीच्या कार्यकर्त्यांना उत्तर। कल्याण मुलुंड लोकलमध्ये मराठी हिंदी भाषेवरनं वाद। वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरे या तरुणाची आत्महत्या। जरा आगे बढो बोलल्याने अर्णवला मराठी तरुणांकडनं मारहाण। अर्णवच्या मृत्यूनंतर तापलं राजकारण। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले। संतप्त आंदोलकांचा मालेगाव कोर्टात शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, आरोपीला फाशी देण्याची मागणी। टॉयलेट फ्लशमध्ये सापडला मतदान कार्डांचा गठ्ठा। मतदान कार्डांवर ना कोणाचं नाव, ना फोटो, ना पत्ता। मुंबईच्या अंधेरीतील व्हिडिओ असण्याची शक्यता। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शेअर केला व्हिडिओ। लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक खुलासा। मोबाईलमध्ये आढळले दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश तसंच विविध धार्मिक स्थळांचे व्हिडिओ। दिल्ली पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी देणार। ऐतिहासिक ठेव्याच्या दुर्दशेची पुढारी न्यूजनं दाखवली होती बातमी। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। दुबईत एअर शो दरम्यान तेजस फायटर विमान कोसळलं। भारतीय बनावटीचं तेजस विमान दुबईत क्रॅश। अपघातात पायलटचा मृत्यू, भारतीय वायुसेनेची माहिती।